कॉन्टेंट क्रिएटर बनायचंय पण विषय अजून निवडला नाही, मी तेच सांगतेय तुम्हाला. हा, एक मिनिट. कॉन्टेंट क्रिएशनचा विषय कसा निवडायचा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी ही रील नक्की सेव्ह करा. घरगुती टूल्स पासनं कॉन्टेंट क्रिएशन कसं करायचं हे आपण प्रिव्हियस पार्ट मध्ये बघितलं, ज्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला. तर आज मी आता त्याच्या पुढचा पार्ट घेऊन आली आहे. कॉन्टेंट क्रिएशनचा विषय निवडणं खूप सोपं आहे. तुम्हाला ज्याची आवड आहे तुम्हाला ते करून दाखवायचंय. फॉर एक्झाम्पल, कुकिंग आवडतं, मेकअप करायला आवडतो, कपडे चेंज करून दाखवायला आवडतात, गाणी म्हणायला आवडतात, काही लोकांना खायला आवडतं. तर विषय तुम्ही निवडायचा की तुम्हाला काय करायला आवडतं आणि ते लोकांना दाखवा, म्हणजे लोकांना पण ते बघायला आवडेल. कॉन्टेंट क्रिएशन साठी बरेच विषय आहेत, पण सोपे तुम्हाला 2 मी टिप्स सांगते. एक म्हणजे माझ्या लाडक्या बहिणींसाठी, आईसाठी, ज्या कोणी मैत्रिणी माझ्या बघतात त्यांच्यासाठी. म्हणजे तुम्ही घरात कुकिंग करता, चहा बनवता, की घरातली छोटी मोठी कामं करता, ह्याचे तुम्ही छोटे छोटे क्लिप्स घेऊन दिवसभराचा तुमचा व्लॉग, म्हणजे दिवसभर तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत काय केलं त्याचे छोट्या छोट्या क्लिप्स घेऊन त्या एकत्र जोडून तुम्ही दिवसाचा व्लॉग म्हणून तुम्ही सुरू करू शकता कॉन्टेंट क्रिएशन. आणि माझ्या लाडक्या भावांसाठी, मित्रांसाठी कॉन्टेंट क्रिएशनसाठी एक टिप्स म्हणजे घरात आपल्या उत्तम जेवण बनलेलं असतं, रोज जेवण बनतं, कुणाच्या घरात जेवण बनत असं होत नाही. तर तुम्हाला फक्त काय करायचंय, घरात तुम्हाला फक्त एक ताट थाळी सजवून घ्यायची. घरात जे बनलंय कॉन्फिडन्सची लेवल तुमच्या कमी असेल तर तुम्ही फक्त ताटाचा व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये तुम्हाला आज जेवणात काय काय आहे हे सांगायचं. विचारा माणसांना की आज तुमच्या ताटात जेवायला काय होतं, किंवा आज तुमच्या घरी काय जेवण बनवलं. झालं तुमचं कॉन्टेंट क्रिएशन रेडी. अशाच नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स साठी आणि कॉन्टेंट क्रिएशनच्या अजून आयडियांसाठी मला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा, तर मी तुम्हाला तेच सांगत होते की